मसाले भात करणार आहे। महाराष्ट्रीयन ऑथेंटिक पारंपरिक मसाले भात आहे। मी 1 कप हा तांदूळ घेतलेला आहे। बारीक तांदूळ आहे, कोलम घेतला आहे। आंबेमोहर पण चालतो, पण जुना तांदूळ पाहिजे। आणि हा सगळा सुका मसाला आहे। त्याच्यात मी 2 लवंगा, 2 वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 2 मिरचीचे तुकडे, धणे जिरे हे मी ड्राय मसाला वाटून घेणार आहे। थोडंसं खोबरं घालते मी, सुकं खोबरं, ते परत वाटून घेऊया। कच्चा मसाला आहे, तो मसाले भातात चांगला लागतो। हा वाटून घेतलेला आहे, आपण याच्यात काढून हा तुम्ही खिचडीत पण हा मसाला घालू शकता। आणि दुसरा एक मसाला वाटतो आपण, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर। हा कच्चा मसाला आपण वाटून घेतलेला आहे आणि हा हिरवा मसाला वाटून घेतलेला आहे। तर आपण आता मसाले भाताला सुरुवात करूया। त्यात आपण कुकरमध्ये पळीवर तेल घालूया। त्याच्यात मोहरी, हिंग, थोडेसे काजू, काजू होत आले की आपण बीन्स, गाजर, आपण फ्लावर आणि मटर नंतर घालूया बघा, कारण याला शिजायला थोडासा वेळ लागतो। थोडीशी आपण हळद घालूया। इथे मी 2 कप पाणी उकळत ठेवलेलं आहे। ते उकळतं पाणी घातलं तर लवकर होतो आणि मोकळा पण होतो। आपण ते पाणी घालूया। तर 2 टेबलस्पून आपण तेल घातलेलं आहे। ते थोडंसं परतून झालं की आपण हा कच्चा मसाला 2 चमचे घालूया। दोन चमचे कच्चा मसाला, काळा मसाला 1 चमचावर घालूया। परत परतून घेऊया। आता थोडेसे आपले बीन्स आणि गाजर शिजलेले, त्याला शिजायला वेळ लागतो म्हणून आपण आधी टाकले, तर त्यातच आपण थोडा फ्लावर घालतो। मटर सर्वात शेवटी घालणार आहे मी, कारण ते फ्रोझन आहे। ते आता हे थोडंसं परतून झालं की आपण तांदूळ घालूया। तांदूळ मी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवले, ते बारीक तांदूळ आहे पण जुना तांदूळ आहे। तर तांदूळ घालूया। तांदळाबरोबरच आपण थोडासा हिरवा मसाला घालूया। सर्व परतून घेऊया। 2 मिनिटं मसाल्याबरोबर आपण तांदूळ परतून घेऊया, तर तो मोकळा होतो भात, त्यासाठी आपण परतून घेतो। त्यात 1 चपाट चमचा आपण मीठ घालतोय, आपण परतून घेतोय। तर 2-3 मिनिटं चांगला आपण तांदूळ परतून घेतलेला आहे। त्याच्यात आता हे गरम पाणी घालूया। आता या स्टेजला आपण थोडेसे फ्रोझन मटर घालतो। चव बॅलन्स व्हायला म्हणून आपण थोडासा गूळ घालतो, अगदी छोटासा किंचित। आणि आता हे आपण झाकून ठेवूया। आता फक्त आपल्याला 1 शिट्टी द्यायची, तर आपला भात तयार आहे। एक शिट्टी झालेली आहे। आता आपण थंड झाल्यावर त्याच्यात लिंबू, तूप आणि ओला नारळ घालून सर्व करूया। थोडासा थंड झाला कुकर, तर आपण हे उघडूया। तर याच्यात आपण थोडंसं ओलं खोबरं, थोडी कोथिंबीर, लिंबू घालूया। आणि
थोडंसं 2 चमचे आपण तूप सोडूया. घरचं तूप आहे हे सोडूया आणि हे सगळं आपण आता मिक्स करूया. किती मोकळा सळसळीत छान झाला भात बघा. पाहिजे ती घालू शकता तुम्ही, तोंडली घालू शकता, याच्यात कुठलाही भाज्या तुम्हाला आवडीच्या घालू शकता. तर आता आपला भात झालेला आहे, आपण मिक्स करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. मऊ आणि मोकळा असा भात झालेला आहे. एकदम मस्त खमंग वास सुटलेला आहे घरभर. त्यात आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. ओला नारळ घालूया, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं लिंबू आपल्याला लागलं तर घेऊया. असा हा ऑथेंटिक पारंपरिक मसाले भात तयार झालेला आहे. त्याच्यात कांदा लसूण मी घातलेलं नाही आहे, तुम्हाला पाहिजे तर घालू शकता. फोडणीत तुम्ही कांदा परतून घेऊन त्यात लसूण घालून तुम्ही परतून घेऊ शकता. तर हे मी केलेलं आहे. खूप सुवास घरभर दरवळला आहे, खमंग झालेला आहे आणि हा मऊ पण झाला आणि मोकळा पण झाला आहे. त्याचे पाण्याचं प्रमाण बरोबर आहे. तर तुम्ही करून बघा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा.